The perfect hair transplant. हॅलो गाईज, वेलकम टू बेस्ट हेअर ट्रान्सप्लांट सेंटर. आज आपल्यासोबत आहे समीर कीर्तीकर. तर समीर कडून आपण जाणून घेऊया, कधी झालंय तुझं हेअर ट्रान्सप्लांट? माझं हेअर ट्रान्सप्लांट 6 महिन्यापूर्वी झालेलं. 6 महिन्यापूर्वी झालं. तुम्ही बघू शकता जे आपण यांचं किती ग्राफ्स लावले होते आपण? 3,500. 3,500 मध्ये आपण यांची हेअर लाईन आणि हा मिड स्काल्प इथपर्यंत आपण कव्हर केला होता. ठीक आहे. 6 महिन्यानंतर तुम्ही आज बघताय तर ते पूर्णपणे नॅचरल आणि डेन्स दिसतं. कोणी ओळखलं तुझं हेअर ट्रान्सप्लांट झालंय असं? आतापर्यंत कोणी मला असं आढळलं नाही की मला ओळखलं हेअर ट्रान्सप्लांट झालेलं आहे म्हणून. अच्छा. आणि तुमचं जे वारीक आहेत किंवा सलून जिथे तुम्ही करताय हा. तिथे हेअर कट केलंय? हो. त्याच्याही लक्षात आलं? नाही, ते विचारण्यात तर नाही आलं मला. तर तुम्ही बघू शकता बेस्ट पार्ट या हेअर ट्रान्सप्लांटचा आहे की यांचे जे वारीक आहेत की सलून मध्ये जे हेअर कट यांचे स्टायलिस्ट आहेत ते सुद्धा ओळखू शकले नाही की यांचं हेअर ट्रान्सप्लांट झालंय. ठीक आहे. आता आणखी एक पार्ट जो महत्वाचा असतो तो डोनर. आता बघा, इथून आपण 3,500 काढलंय. आता एवढ्या शॉर्ट हेअर मध्ये सुद्धा तुम्ही ओळखू शकत नाही की आपण मागून हेअर ट्रान्सप्लांट केलेलं आहे किंवा इथून आपण हार्वेस्ट किंवा एक्स्ट्रॅक्शन केलेलं आहे. तर हा सुद्धा एक चांगल्या क्लिनिक किंवा सर्जनचा साईन असतं की तुम्ही विदाऊट डॅमेज काढून ॲस्थेटिकली प्लिझंट असं हेअर ट्रान्सप्लांट असणं आवश्यक आहे. मला हे हेअर ट्रान्सप्लांट करून खूप चांगलं वाटतंय. एक कॉन्फिडन्स असतो माणसाला, तो हेअर नसल्यामुळं जो संत चालतो तसं हे ट्रान्सप्लांट केल्याच्या नंतर मला खूप चांगलं हे आलंय. पुन्हा मी बोलू शकतो असं पब्लिकली वगैरे, तर त्यात आपला कॉम्पिटिशन कमी होत नाही. आणि मी तुम्हाला सर्वांनी सजेस्ट करतो की तुम्ही बेस्ट हेअर ट्रान्सप्लांटला येऊन तुमची सर्जरी करू शकता आणि तुम्ही त्यांना भेट देऊ शकता तुम्हाला इतरही काही प्रॉब्लेम असेल तर.